रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुस्वागतम. माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा तथा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचं आणि लोकनेत्यांवर मनोमन प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या अनेकांचं तथा आजच्या या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांचं मी कुणाल रेगे सुसंवादक मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे नेतृत्वाचा, हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे कर्तृत्वाचा, हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे दातृत्वाचा, हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे कर्मवीरांचा वारसा सांगणाऱ्या धीरोदात्त अशा लोकनेत्याचा, हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे सामान्य माणसांमधल्या असामान्य ऊर्जेचा, शक्तीचा, भावनेचा, माणसांमधल्या माणुसकीचा आणि अगणितांसाठी वटवृक्ष होऊन उभ्या ठाकलेल्या आधारवडाचा. हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आपल्या माननीय लोकनेते श्रीमान रामशेठ ठाकूर साहेब यांचा. एकदा जोरदार टाळ्या आपल्या लाडक्या लोकनेत्यासाठी. या सोहळ्याची सुरुवात आपण महाराष्ट्र राज्यगीताने करणार आहोत. तेव्हा राज्यगीताच्या उचित सन्मानार्थ आपण सगळ्यांनी उभं राहायचंय. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत आपण करणार आहोत. ते स्वागत करण्याची विनंती माननीय आमदार तथा कार्यकारी मंडळ सदस्य जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था श्री प्रशांत ठाकूर साहेब यांना करतो. त्यांना विनंती आहे त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करावं. शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ असा पुतळा आपण त्यांना प्रदान करण्यात येईल. एकदा जोर
लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त व या एक अतिशय सुंदर शाळेचं रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या इमारतीचं उद्घाटन आज संपन्न होतंय। याकरता उपस्थित महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे रस्ते व परिवहन मंत्री, आमच्या सर्वांचे नेते श्रद्धास्थान सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब, आत्ताच जे या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांना शुभेच्छा देऊन गेले असे देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरद पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित मंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, आदितीताई तटकरे, भरत शेठ गोगावले, आमचे नेते सन्माननीय सुनीलजी तटकरे, खासदार अप्पा बारणे, दिलीप वळसे पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ आमदार रविशेठ पाटील, मंदाताई म्हात्रे, महेंद्र दळवी, विक्रांत म्हात्रे, सर्वच व्यासपीठावरील धैर्यशील पाटीलजी, चंद्रकांत दळवीजी, जेम म्हात्रे साहेब आणि ज्यांचा आज अमृत महोत्सव आहे असे आपल्या सर्वांचे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा वाढदिवस आहे आणि व्यासपीठावर बसलेले आणि व्यासपीठासमोरील अनेक जण साहेब ज्यांनी रामशेठनी घडवलं असे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, असंख्य व्यासपीठावर आहेत की ज्यांना महापौर बनवलं पनवेलचं, रायगड जिल्ह्यात कधी नव्हे तर रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवलं, माझ्यासारख्या एका त्या जातीतनं जन्मलेला पण या ठिकाणी दोनदा आमदार करण्याची किमया रामशेठ ठाकूर साहेबांनी केली आणि असे अनेक दगड रामशेठनी बनवले आणि त्याच्याकरता आज रामशेठचा 75वा वाढदिवस हा आम्हा सर्वांकरता निश्चित स्फूर्ती देणार आहे। एक रामशेठचा 75वा वाढदिवस कसा असावा याची जेव्हा गेल्या 2 जूनला 75वी वर्ष पूर्ण करताना अमृत महोत्सवी वर्ष करावं म्हणून आमचा जो गेल्या 2 जून पासून चालू झालेला प्रवास हा आता या 2 जूनला संपेल, पण पावसाच्या वेळेला हा एवढा जनसमुदाय जो रामशेठना चाहता आहे, रामशेठना मानणार आहे, एवढ्यांची बसण्याची व्यवस्था करण्याची आमच्याकडे अजून व्यवस्था नाहीये। तर आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना साहेब अतिशय आनंद होतो की ज्यांनी आयुष्यात 3 आदर्श मानले, एक रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, एक स्वतः जनार्दन भगत साहेब आणि दिबा पाटील साहेब, या तिघांना आदर्श मानून रामशेठनी एका या नावाखाडी सारख्या छोट्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि स्वतःचं कमवा आणि शिकवा या कर्मवीरांच्या धोरणाप्रमाणे त्यांनी सातारा, गव्हाण, माणगाव असं शिक्षण घेत बीएड शिक्षण पूर्ण केलं, शिक्षकाची नोकरी पत्करली, पण त्याच्यात न रमता ते कॉन्ट्रॅक्टर झाले। आज यशस्वी कॉन्ट्रॅक्टर म्हणून नव्या मुंबईमध्ये जी TIPL संस्था आहे ही त्यांची आहे। म्हणजे आजपर्यंत आम्ही बघितलंय साहेब की रामशेठने हात लावला तिथे सोनं होतं, मग ती क्वारी असून द्या, क्रशर असून द्या, गाड्या असून द्या, पोकलेन असून द्या, नाहीतर रस्ता असून द्या। मला आजही आठवतंय या ठिकाणी साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या सर्वांचं आणि तुम्ही जे कायम सांगता की 1% GDP वाढला, त्या ठिकाणी साहेब माझ्या इथे उलव्याची लोक आहेत, उलवा गाव उठत नव्हतं, रामशेठनी त्यांना सांगितलं तुम्ही खाली करा गाव, तुमची सर्व जबाबदारी माझी आहे आणि एका शब्दावर गाव खाली करून देणारा हा आमचा नेता आहे आणि त्याचा आज 75वी आम्ही करतोय। निश्चित अभिमान आहे, गर्व आहे, आनंद आहे की अशा एका नेत्याचं आम्ही 75वी साजरी करतोय ज्यांनी आमच्या आयुष्यामध्ये अनेक पैलू घडवले। अनेक ठिकाणी दिबा पाटलांच्या आंदोलनकारी 81चं आंदोलन असो, हुतात्म्यांचं झालेलं 84चं असो, 12.5% आंदोलन असो, सिडको करता वेळोवेळी झालेली आंदोलन असो, या सगळ्याचं नेतृत्वात दिबा पाटलांच्या साथीला साथ देणारे हे रामशेठ ठाकूर साहेब होते आणि वयाच्या 51व्या वर्षी म्हणजे उमेदीच्या वर्षी मी निवडणूक लढणार नाही हे म्हणणारे नेतृत्व रामशेठ ठाकूर साहेबांचं होतं, ज्यांनी 2 वेळा सतत दिग्गजांना हरवून खासदार झाले होते। त्यामुळे अशा एका व्यक्तिमत्वाचं 75वी करताना रयत शिक्षण संस्थेबद्दल स्वतःची एवढी मोठी जनार्दन भगत संस्था असताना रयत शिक्षण संस्थेला चेकनी साहेब 135 कोटी रुपये आजपर्यंत वर्गणी दिली, चेकनी दिलेली 135। बाकीची मला आज गर्दे सरांनी सांगितलं का अशा देणग्या
गाड्या द्या, ह्या द्या, ह्याचं त्याचं अकाउंटिंगच झालेलं नाही, असे अनेक. म्हणजे रयत शिक्षण संस्था ही माझी पॅरेंट बॉडी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे माझे आधार हृदयस्थ आहेत, हे मानणारे रामशेठ आहेत. दिबा पाटील साहेबांनी कुठलीही आव्हान केलं का त्याच्या सोबत जोडीला लागलेलं. आणि साहेब जनार्दन भगत साहेबांच्या नावाने आज विधी विद्यालय, कॉलेज आहेत, अनेक नव्या मुंबईतल्या अग्रगण्य असलेली ही संस्था आहे. पण याच्यातून रयत शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे हे रामशेठ ठाकूर आहेत. त्याच्यामुळे संघर्ष असो, सिडकोशी अनेक वेळा संघर्ष येतो साहेब. आजही आम्ही सिडको बद्दल खुश नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. मला साहेब एक अनुभव छोटासा सांगायचा आहे की एक 8 वर्षापूर्वी संजय भाटियाजी इथे एमडी होते आणि तेव्हा आम्ही एका बैठकीकरता गेलेलो. एवढं जोराचं भांडण झालं रामशेठचं आणि संजय भाटियांचं, आणि त्या एअरपोर्टच्या प्रस्थापित गावांकरता होतं. मला पूर्ण खात्री होती, पण मी उगाच सांगितलं की शेठ आपण जरा जास्त भडकलो नाही का, तू नाही यांना असंच सरळ करायला पाहिजे. आणि ते मला आज पटतं साहेब, रामशेठची भाषा हीच खरी भाषा आहे आणि हे अनेक वेळेला तीच भाषा कामाला येते. आणि त्याच्यामुळे असा संघर्षाकरता लढणाऱ्या नेत्याबरोबर, नेत्याच्या मागे आम्ही आहोत. आणि अशी 75वी आज आम्ही साजरी करतोय, त्याचा निश्चित आनंद आहे. आणि त्या आनंदाची अनुभूती आपल्यासारखे लोक, मुख्यमंत्री आले, केंद्रीय मंत्री नितीनजी आले, आम्ही ज्यांना रामशेठचं 75 वाढदिवस आहे सांगितलं, प्रत्येकाने आज शरद पवारांपासून सर्व असतील सगळ्यांनी आनंदाने इथे येऊन त्यांच्या अभिष्ट चिंतनाकरता यावं. तटकरे साहेब आणि बारणे साहेब हे पार्लमेंटरी कमिटीच्या मिटिंगला होते कुठेतरी आज, पण आम्ही विनंती केली, प्रशांत शेट्टी केली, ते म्हणाले रामशेठ करता नक्की यायला पाहिजे. आणि आजही ते आले, निश्चित आनंद आहे साहेब. आणि साहेब मराठी बद्दल बोलणारे अनेक आहेत साहेब. मराठी तुमचा दिवाळी अंक असून द्या किंवा एकांकिका स्पर्धा असून द्या, 1999 पासून दिवाळी अंकांचं प्रदर्शन, त्यांच्या मागे खंबीरपणे कोणतरी उभा राहणारा महाराष्ट्रातला दानशूर माणूस आहे, तर त्यांचं नाव आहे रामशेठ ठाकूर साहेब. नाहीतर पनवेलमध्ये राहून मुंबईतल्या या सर्व महाराष्ट्रातल्या दिवाळी अंकांना पहिलं बक्षीस देणार. दरवर्षी त्यांच्या मागे आर्थिक स्वरूपाने भिंतीसारखं चट्टान की तरह खडे रहने वाले रामशेठ ठाकूर आहेत. निश्चित आम्हाला अभिमान आणि गर्व आहे साहेब. एक राईट साईडला या इकडे रामबाग नावाची एक खाडीतली जागा आहे साहेब. मी जबाबदारीने सांगतो, मी हे गडकरी साहेबांशी अनेक वेळा शेअर केलंय, तुम्हालाही सांगितलंय. या ठिकाणी व्यासपीठासमोर आणि महाराष्ट्रात अनेक राजकारणी होऊन गेले असतील, पण कोणी स्वतःच्या खर्चाने ही जी बघितली आहे बाग, एवढी खर्चाने केलेली बगीचा महाराष्ट्रात कोणी दाखवला तर साहेब आपण सांगाल ती पैस हरायला तयार आहोत. स्वखर्चाने, म्हणजे त्याच्यावर 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचं कोणाचं घेणं देणं नाही. मी ज्या गावात वाढलो, ज्या गावात राहिलो, त्या मातीची माझं काहीतरी देणं लागतं, हे मानणारे रामशेठ ठाकूर साहेब आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा गर्व आहे साहेब. एवढंच सांगू की आज आपण सर्वजण आलात, हे व्यासपीठ आनंदी झालं. आमच्या रामशेठचं गौरव होणं, 75वी होणं, मनात इच्छा हीच आहे की रामशेठची 100वी आम्ही याच्याहून जोरात करू. पनवेल तालुक्यातील आगरी कोळी बांधवांच्या समुद्र किनारी वसलेल्या एका छोट्याशा गावात राहणारं चांगू काना ठाकूर आणि भागुबाई चांगू ठाकूर यांच्या गरीब कुटुंबात रामचा जन्म झाला. रामनं शाळेत जेव्हा पहिलं पाऊल टाकलं त्यावेळी गुरुजींनी त्याची जन्मतारीख 2 जून 1951 अशी रजिस्टरवर नोंदवली आणि पुढे हीच जन्मतारीख रूढ झाली. नावाखाडी, माणगाव, पुन्हा गव्हाण असं प्राथमिक शिक्षण करत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण हायस्कूलमध्ये रामनं मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेऊन पुढे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका या योजनेचा काही काळ भाग होऊन राम ठाकूर यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. कर्मवीर अण्णांच्या विचारानं प्रभावित झालेल्या रामनं शिक्षक व्हायचा निर्णय घेतला आणि ते शिक्षक झाले. याच कालावधीत थोर समाजसेवक जनार्दन भगत साहेब यांची मुलगी शकुंतला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांना व्यावसायिक होण्याची संधी चालून आली. सुरुवातीला 10,000 रुपयांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांनी मेहनत आणि कष्टानं मोठा केला आणि आपली TIPL ही कंपनी स्थापन करून व्यवसायात स्वतःचं नाव मोठं केलं. आपल्या कामावरची निष्ठा, मेहनत करण्याची ताकद, अचूक निर्णय क्षमता यामुळे रामचे ते राम शेठ झाले. व्यवसाय करत असतानाच आपल्या कमाईतील 25% वाटा त्यांनी समाज हितासाठी खर्च करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्याकडे आलेल्या प्रत्येक गरजवंताला मदत करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
त्यातूनच त्यांची दानशूर रामशेठ म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. रामशेठ यांच्यावर लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार झाले होते. त्यांनी 1981 आणि 84 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेते दिबा पाटील साहेबांबरोबर स्वतःला झोकून दिलं. समाजकारण करत असताना जनतेनंच त्यांना लोकनेता बनवून 2 वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून दिलं. मात्र कायम लोकांसाठी झटणारा या समाजकारणी लोकनेत्यानं कधीही सत्तेचा मोह ठेवला नाही आणि म्हणूनच वयाच्या 52व्या वर्षी म्हणजे राजकारणातील ऐन उमेदीच्या काळात इथून पुढे निवडणूक लढवणार नाही असं जाहीर करून राजसन्यास घेतला. ही बाब सामान्य नव्हती. सक्रिय राजकारण न करताही रामशेठ जिथे उभे राहिले तिथे सत्ता उभी राहिली. राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये रमलेले रामशेठ यांचा मूळ पिंड शिक्षक असल्यानं शिक्षणापासून ते दूर जाऊ शकले नाहीत. त्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था या आपल्या सासऱ्यांच्या नावानं सुरू केलेल्या शिक्षण संस्थेचं चेअरमन म्हणून पनवेल उरणमध्ये आपल्या शाळा, महाविद्यालय तसंच विधी महाविद्यालय उभी करून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं उघडी केली. कर्मवीरांचा शिक्षणाविषयी दृष्टिकोन व्यापक अर्थानं स्वीकारून त्यांचे पायीक झाले. सातारा इथे उभं राहिलेलं लोकनेते रामशेठ ठाकूर भवन, मोखाड्यासारख्या आदिवासी भागात लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभी करून दिली. रयतच्या अनेक इमारती स्वखर्चानं बांधून दिल्या. रयत परिवारानं त्यांच्या उत्तुंग कार्याचा गौरव रयत माऊली पुरस्कार देऊन केला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राला मोठं करण्यासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल रामशेठ यांचा कोरोना देवदूत पुरस्कार देऊन गौरव केला. सांस्कृतिक क्षेत्रालाही त्यांनी उंचीवर नेण्याचं काम केलं. राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा, राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बक्षिसाच्या स्पर्धा आज नावाजलेल्या स्पर्धा म्हणून त्यांचा गौरव होतो. दरवर्षी दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील दिग्गज गायकांना पनवेलमध्ये निमंत्रित करून पनवेलकरांना स्वरांची दिवाळी भेट ते देतात. आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते आणि नगरसेवक परेश ठाकूर या आपल्या दोन्ही मुलांना व्यवसायाबरोबरच समाजसेवेचा वसा देत असतानाच राजकारणातून समाजकारण करण्यास प्रेरित करत आले. व्यवसाय, शिक्षण संस्था, समाजकारण, क्रीडा संकुल, भव्य रामबाग आणि राजकारण या प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडत हा लोकनेता आजही वटवृक्षाप्रमाणे जमिनीशी आपलं नातं घट्ट करत उभा आहे. अशा या सामाजिक विकासाचा वसा घेतलेल्या लोकनेत्याच्या प्रेरणादायी आयुष्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांना उदंड आयुष्य, त्याचबरोबर चांगलं आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती लोकनेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूरजी, त्याचप्रमाणे सौवैनी साहेब, या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री
माननीय नितीनजी गडकरी, माननीय श्री गणेश नाईक साहेब, भरत शेठ गोगावले, सुनीलजी तटकरे, आशिषजी शेलार, अदितीताई तटकरे, श्रीरंगप्पा बारणे, आपले भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, विक्रांत पाटील, श्री दिलीप वळसे पाटील, श्री रविशेठ पाटील, श्रीमती मंदाताई म्हात्रे, श्री महेंद्र दळवी, श्री प्रशांत शेठ ठाकूर, श्री महेश बालडी, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री धैर्यशील पाटील, श्री देवेंद्र साटम, श्री चंद्रकांत दळवी, श्री जे एम म्हात्रे, श्री किसन जावळे, श्री विजय सिंगल, या ठिकाणी माननीय रामशेठ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने रामशेठ ठाकूर यांचं अभिष्टचिंतन करतो आणि आई भवानीला प्रार्थना करतो की त्यांचं समाजकार्य असंच अविरत सातत्याने चालत राहो आणि त्याकरता आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो, अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो. आजचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाहीये. हा सत्कार एका सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं याचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचा सत्कार आपण सगळे लोक मिळून करतो आहोत. आत्ताच आपण बघितलं रामशेठ ठाकूरांचं जे आयुष्य आहे, छोट्याशा गावामध्ये जन्माला आल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याकरता त्यांनी केलेली मेहनत आणि विशेषतः कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था सुरू केली त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आणि त्या काळामध्ये त्यांच्यासारख्या होतकरू पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांकरता कमवा आणि शिका अशा प्रकारची जी योजना सुरू करण्यात आली होती त्या योजनेमध्ये मेहनत करायची, कमवायचं आणि शिकायचं अशा पद्धतीनं आपलं शिक्षण हे रामशेठ पाटलांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यानंतर ते इथल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी आपली नोकरी धरली. 200 रुपये पगारावर पहिल्यांदा त्यांनी नोकरी सुरू केली आणि आपण आज पाहतोय की स्वतःला शिक्षणाकरता ज्या काही अडचणी सहन कराव्या लागल्या, आज अनेक शाळा, शैक्षणिक संस्था, अनेक मुलांचं शिक्षण या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं संपूर्ण जे आयुष्यात कमवलेलं आहे ते लावण्याचं काम त्यांनी केलं आणि अनेकांच्या जीवनामध्ये शिक्षणाचं जे काही पुण्यकर्म आहे ते करण्याचं काम रामशेठ ठाकूरांनी केलं. पण त्याच वेळी ज्या रयत शिक्षण संस्थेने त्या ठिकाणी त्यांना संधी दिली, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या योजनेतनं त्यांना शिकायला मिळालं, मला असं वाटतं की जशी एकलव्याने आपली गुरुदक्षिणा दिली होती तशी गुरुदक्षिणा देणारे आमचे रामशेठ ठाकूर आहेत. त्या रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास अनेक प्रमुख इमारती, शाळा असतील, कॉलेजेस असतील, याला सढळ हाताने त्यांनी मदत केली. आत्ताच महेशजींनी सांगितलं 135 कोटी रुपये आणि दरवर्षी एकही वर्ष असं जात नाही की ज्या वर्षी रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी आपली मदत देत नाही. त्यामुळे एकलव्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा गुरुनी न मागता देणारे अशा प्रकारचे रामशेठ ठाकूर हे आपल्याला खरोखर अतिशय प्रेरणा देणारे आहेत आणि त्यांचा प्रवास देखील थक्क करणारा आहे. मी ज्यावेळी
हे पुस्तक वाचत होतो त्यावेळी मला त्याच्यात बघायला मिळालं की साधी नोकरी करत असताना त्यांना पहिली संधी आली या सिडकोचं आणि काही भरण टाकण्याचं काम, काही बंधारे बांधण्याचं काम चाललं होतं आणि त्यात ज्यांच्याकडे काम होतं ते लेले साहेब, त्यांना रामशेठ ठाकूर म्हणाले मी हे काम करू शकतो. त्यांना विश्वास नव्हता, पण तरी देखील रामशेठ ठाकूरांना 10,000 रुपयाचं काम मिळालं. घरचे दागिने गहाण टाकले, पेढीवरनं 5,000 रुपये उचलले आणि पहिल्यांदा ते काम केलं आणि पहिल्या कामामध्ये त्या ठिकाणी 2,500 रुपये नफा कमवला. ज्यावेळी 450 रुपये पगार होता त्यावेळी 2,500चा नफा कमवून रामशेठ ठाकूरांच्या लक्षात आलं की नोकरी तर करायचीच आहे, पण मोठं व्हायचं असेल तर हे कामही करावं लागेल. आणि मग 50,000चं काम, त्यानंतर 1 लाखाचं काम, असं करता करता ते आपलं काम वाढवत गेले. आणि मग ज्यावेळी सिडकोनं त्या काळात 1 कोटी रुपयाचं काम काढलं आणि आपल्याला कल्पना आहे अनेक वेळा इथे तर त्यांच्या संघर्षात स्थानिकांकरता संघर्ष आलाय, पण त्यावेळी फक्त मोठे कंत्राटदार हे 1 कोटीचं काम करू शकणार होते. मग रामशेठ यांनी सिडकोच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन उभारलं आणि सांगितलं याचे पाठ करा, हे काही एक काम नाही आहे, याचे पाठ करू शकता. आणि इथल्या सगळ्या भूमिपुत्रांना एकत्रित करून सगळ्यांना थोडं थोडं काम देऊन ते काम त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यातनं कशा पद्धतीनं काम करता येतं हे दाखवलं. एवढंच नाही तर सिडको आला तेव्हा सिडकोला विरोध खूप होता, कोणी ऑफिस द्यायला तयार नव्हतं. रामशेठ ठाकूरांनी सांगितलं माझ्याकडे ऑफिस सुरू करा. त्यांच्याकडे ऑफिस सुरू झालं, त्याच्यावर मोठा मोर्चा त्या काळामध्ये गेला. तो मोर्चा गेल्यानंतर त्या ठिकाणी रामशेठ ठाकूरांनी सांगितलं मोर्चा याकरता आला, तुम्ही सिडको काढला पण आमच्या स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाही. आणि त्याच ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही स्थानिकांना नोकऱ्या देतो आणि तिथल्या तिथे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या आणि तिथनं रामशेठ ठाकूरांनी हा आपला संघर्ष सातत्याने पुढे नेला. एक आवर्जून उल्लेख आमच्या गणेश नाईक साहेबांचा रामशेठ ठाकूरांनी केलाय की ज्यावेळी मोठं काम या JNPT पोर्टचं निघालं तोपर्यंत कंपनी बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झाली होती, पण खूप मोठं काम होतं आणि गणेश नाईक साहेबांनी आपल्या मुलाला त्या ठिकाणी पाठवलं आणि सांगितलं की हे मोठं काम आलंय आणि हे काम रामशेठ ठाकूर करू शकतात, रामशेठने ते काम करावं. रामशेठ ठाकूर विदेशात होते, मग त्यांना विदेशात फोन लावला, ते म्हणाले मी हे काम करेन. आणि मग त्यावेळी आपल्या पोर्टचं मोठं काम हे रामशेठ ठाकूरांनी करून त्या काळचे जेवढे मोठे मोठे कंत्राटदार होते त्या सगळ्यांना मागे टाकून वेळेत काम पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी काम हे रामशेठ ठाकूरांनी करून दाखवलं. आणि त्यातनं ही जी कंपनी आज इतकी मोठी आपल्याला पाहायला मिळते ती कंपनी त्यांच्या मेहनतीतून आणि एक प्रकारे त्यांच्या जिद्दीतनं त्यांनी उभी करून दाखवली. आणि भूमिपुत्र देखील काम करू शकतात, तेही उत्तम काम करू शकतात हे दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर यांनी केलं. आणि एवढंच नाही तर एकीकडे स्वतःचा व्यवसाय तर सुरू होताच, पण त्यासोबत स्वर्गीय दिबा पाटलांसोबत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे रामशेठ ठाकूर त्या ठिकाणी भूमिका निभावत होते, एक एक प्रश्न भूमिपुत्रांचा आपल्याला माहिती आहे 80च्या दशकामध्ये फार काही कायदे नव्हते. कुणाची जमीन उचलली की घेऊन टाकायची, त्याच्यावर सरकारने नाव लावून टाकायचं, त्यांना काही मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, तुम्ही लढत राहा. अशा पद्धतीच्या या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्रांचा जो लढा झाला त्यात अतिशय प्रमुख भूमिका ही रामशेठ ठाकूर यांनी निभावली. आणि टप्प्याटप्प्यानं प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळत गेले. जमिनी मिळाल्या, 12.5% निर्णय झाला, घरांचा निर्णय झाला, नोकऱ्यांचा निर्णय झाला, व्यवसायाचा निर्णय झाला. अशा वेगवेगळ्या गोष्टी या सातत्याने संघर्षाची एक फार मोठी गाथा ही रामशेठ ठाकूरांची आहे. आणि म्हणूनच भूमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिलं. हा असा नेता होता की डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहोचला आणि दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
दिग्गजांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचं काम हे रामशेठ ठाकूर यांनी केलं आणि त्यानंतर हे देखील राजकारणामध्ये खूप कमी पाहायला मिळतं. पण रामशेठ ठाकूर असा व्यक्ती होता ज्यांनी 51व्या 52व्या वर्षी घोषित करून टाकलं की आता मला राजकारणात राहायचं नाही, मी राजकारणात राहायचं नाही म्हणजे मी निवडणूक लढणार नाही. खरं म्हणजे अनेक निवडणुका ते जिंकू शकले असते, पण त्यांनी निर्धार केला, निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर मागे वळून बघितलं नाही आणि सातत्याने समाजकार्य ते करत राहिले. आज हा रायगड जिल्ह्यातला जो नवा मुंबईचा सगळा भाग आहे, या भागाच्या विकासामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे निश्चितपणे आता तर पुढच्या काळामध्ये आपलं सरकार मुंबईपेक्षा सुंदर मुंबई ही या रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये करणार आहे. खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे. मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन हे असणार आहे. आता देशामध्ये सर्वात जास्त डेटा सेंटर असतील, सर्वात जास्त टेक्नॉलॉजी असेल, सर्वात जास्त जॉब्स असतील, सगळ्या गोष्टी याच ठिकाणी तयार होणार आहेत. पण जेव्हा जेव्हा या क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये ठळकपणे जी नावं लिहिली जातील त्यातलं एक नाव हे रामशेठ ठाकूरांचं असेल, हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि नवी मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात महेशजींनी उल्लेख केला, ही गोष्ट खरी आहे. जर रामशेठ ठाकूरांची मदत मिळाली नसती तर हे नवी मुंबईचं एअरपोर्ट आम्हाला करता आलं नसतं. मी ज्यावेळी याचं काम हातामध्ये घेतलं, आपल्याला माहिती आहे 20-25 वर्ष भिजत घोंगडं होतं, हातात घेतलं, वेद पूर्ण करायचं आणि त्यावेळी आमच्या मदतीला रामशेठ ठाकूर धावून आले. त्यांनी संघर्षाने नाही तर सामंजस्याने समोरासमोर बसवून भूमिपुत्रांचेही प्रश्न सोडवून घेतले आणि आम्हाला जमीन देखील त्या ठिकाणी मिळवून दिली. आणि म्हणून आज हे जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे, जे एअरपोर्ट 2030 साली भारतातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट असेल आणि त्याच्या पुढे जगातल्या पहिल्या 10 एअरपोर्टमध्ये जे येणार आहे, अशा प्रकारचं एअरपोर्ट आपण पूर्ण करू शकलो. त्यांच्यासारखा नेतृत्व गुण असलेला व्यक्ती या ठिकाणी होता म्हणून. आणि मला आज उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की रामशेठ ठाकूरांचं हे जे सगळं समाजकार्य आहे, अनेकांना शिक्षणाकरता मदत असेल, अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं व्यवसायात मदत असेल, जसं मगाशी सांगितलं आगरी कोळी महोत्सव असो, मराठी दिवाळी अंकाचा विशेषांक असो, त्याचा महोत्सव असो, सगळ्या गोष्टीच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतात. आणि आज याही गोष्टीचा मला आनंद आहे की त्यांचा वारसा अतिशय मजबूतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय खंबीरपणे आमचे आमदार प्रशांत शेठ या ठिकाणी चालवून राहिलेले आहेत. अतिशय शांत, धीर, गंभीर, कामास काम ठेवणारे पण सर्वसामान्यांकरता झटणारे, ज्यांनी खऱ्या अर्थानं या पनवेलकरांचा टोलचा प्रश्न सोडवून त्या ठिकाणी एक नेता कसं सरकारला वाकवू शकतो हे आपल्याला मागच्या काळामध्ये दाखवलं. मला असं वाटतं की निश्चितपणे रामशेठ ठाकूरांचा जरी त्यांनी राजकारणातनं त्या ठिकाणी निवडणुकीतनं संन्यास घेतला असला तरी राजकारणामध्ये तुमचा वारसा अतिशय समर्थपणे तुमची मुलं चालवत आहेत, ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून खरं तर आज या ठिकाणी मी बोलायला गेलो तर मी खूप वेळ बोलू शकेन, कारण हे जे पुस्तक मी वाचलं त्यात इतक्या सुंदर अनेक गोष्टी आहेत, इतक्या प्रेरणादायी गोष्टी आहेत. रामशेठ ठाकूरांबद्दल इतक्या गोष्टी त्यांच्याबद्दल मी आज सांगू शकतो, पण अनेक वक्त्यांची भाषणं व्हायची आहेत. माननीय गडकरी साहेबांची मी परवानगी घेतली. मला एका कार्यक्रमाला पोचायचं आणि तिथे वेळेवर पोचणं गरजेचं असल्यामुळे खरं तर पूर्ण वेळ या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं, परंतु मला या कार्यक्रमातनं जावं लागणार आहे म्हणून मी पहिले बोलण्याची संधी या ठिकाणी घेतली. पण मी आजच्या खरं म्हणजे या प्रसंगी रामशेठ ठाकूर, सौ शकुंतलाताई ठाकूर या दंपतीचं अतिशय मनापासनं त्या ठिकाणी अभिनंदन करतो, अभिष्टचिंतन करतो. आणि जसं आमच्या महेश बालदेंनी सांगितलं की रामशेठ ठाकूरांच्या 100वा वाढदिवस साजरा करण्याकरता आपण सगळे याच मैदानावर उपस्थित राहू, हा विश्वास आणि ईश्वराकडे प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.